भाऊ, शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न होते. तुम्ही सोयाबीनला 7,000 रुपये भाव देण्याची देखील घोषणा केला होता, त्यामुळे शेतकरी कुठेतरी तुमच्या बाजूने राहील अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्ष निकालात तसं दिसत नाही. आता म्हणूनच शेतकरी संकटात होता. सोयाबीन, कापूस अजूनही विकला जात नाही. MSP तर सोडाच, त्याच्या कितीतरी कमी भाव मिळतोय. खूप गोष्टी आहेत. पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, अवकाळी पावसाचे पैसे मिळाले नाहीत, अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही, सगळे शेतीमालाचे भाव पडलेत, महागाई उच्चांकावर आहे, मध्यमवर्गीयाला जगणं कठीण झालं आहे. हे सगळे प्रश्न ऐरणीवर असताना, सरकारच्या विरुद्ध राग असताना अशा प्रकारचा ज्यावेळेस निकाल येतो त्यावेळेस स्वाभाविकपणे लोकांच्या पुढे असे प्रश्न निर्माण होतात. आता त्याचं समाधान आणि उत्तर याची वाट बघतो आम्ही. अजितदादा गटाकडून दावा केला जातोय की शरद पवारांचे जे आमदार निवडून आले 10 तेही अजितदादा गटाच्या संपर्कात आहे. नाही, आता कोणाच्याही संपर्कात राहोत. शेवट कसं आहे की सगळेच आता मोदीजी आणि शहाजी हे म्हणतील तेच होईल. आता राजे बोलायचं, राजा बोले और दल हले, वो दल वैसे ही हलता है. राजे जे करतील ते होणार आहे. त्यांना विरोधकच मुळात ठेवायचा नाही आणि त्या भूमिकेतून सगळं सुरू आहे. काँग्रेसच्या पराभवाचं प्रदेश पातळीवरचं जे नेतृत्व आहे ते आत्मपरीक्षण करणार आहे का, आत्मचिंतन करणार आहे का, आणि प्रदेश नेतृत्व बदलण्याची चर्चा आहे. तुमच्याकडे धुरा आली की तुम्ही समर्थ आहे का या कंडिशनमध्ये सांभाळायला? नाही, बघा, मला वारंवार जी काही जबाबदारी पक्षाने दिली ती मी सांभाळत आलो आहे. पक्ष जो निर्णय घेईल तो आदेश देईल, ते आपलं काम आहे सांभाळणं. पक्षाचा निर्णय आम्हाला मान्य राहील. पण अनेक ठिकाणी पराभव झाले ते अंतर्गत वादामुळे झाल्याची असलेली चर्चा आहे. एक सामान्य जे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांना सातत्याने वाटत होतं की बळकटी कुठनं तरी वर्ण मिळाली असती तर अजून मोठा पुश लावता आला असता. हे बघा, या जरतरच्या गोष्टी आहेत. अमित शहाजी सारखा धुरंधर चाणक्य माणूस असताना सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत या तीनही लोकांना जागा वाटपाचा तिळा सोडवता आला नाही. हे काय वाद कमी नव्हता. जवळपास 34 ठिकाणी ज्यांचे बंडखोरी झाले होते, हा वाद नव्हता काय महायुतीमधला? ह्या जरतरच्या गोष्टी आहे. खरं तर आमच्यामध्ये असा कुठला वाद दिसत? आम्ही सर्व नेते एकत्र काम करत होतो, त्यामुळे आम्ही दोष देण्यापेक्षा किंवा आपण एकमेकावर असं कुठेही परिस्थिती नव्हती. महाविकास आघाडीमध्ये सुद्धा नव्हती. ठीक आहे, जागा वाटपापर्यंतच्या कुरबुरी तेवढ्या होतात. 3 पक्ष एकत्र आल्यानंतर ते तिथेही झालं, हे इथेही झालं. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही एकमेकाच्या एका अपवाद वगळला तर आम्ही सामूहिक लढलो. पण हा निकाल मात्र आम्हाला धक्कादायक आहे, अनपेक्षित आहे. हे जनतेला सुद्धा धक्कादायक आहे आणि जनतेला सुद्धा हा निर्णय न पचण्यासारखा आहे. ज्या सर्व स्तरावरील, म्हणजे केवळ ग्रामीण भागातील जनता किंवा ती बोलते असं नव्हे, तर महाराष्ट्रातील सर्व स्तरावरून हा निकाल पचनी पडत नाही, हीच प्रतिक्रिया आहे. टीका केली आहे काँग्रेसमध्ये, मला ज्यांनी त्रास दिला त्या सगळ्यांचा तुकडा झाला नाही, तर त्यांना आनंद आहे, त्यांना त्रास देणारा स्वाभाविक आहे. कोण जर त्रास देत असेल, आता ते त्रास देण्यासाठी आमच्या पक्षात नाही आहे, त्यामुळे त्रास कोणी दिला? अशोक चव्हाण संयमी आहेत, तसा काही कुठला बदला घेण्याची भूमिका त्यांची कधीच नसते. बिजू भाऊ, सगळ्यात महत्वाचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला 13 जागा लढल्या, 0 जागा मिळालेल्या आहेत. खरं तर नागपुरात ही भावना होती सातत्याने, पूर्व नागपूर असो किंवा हिंगणा असो किंवा